एखाद्या किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चहूबाजूनी तटबंदी असणं आपण ऐकलं आहे, पण समुद्राच्या पाण्याखाली लपलेली दगडांची भिंत तुम्ही कधी पाहिली आहे का? तर ही गुप्त भिंत विजयदुर्ग किल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात जुना सागरी किल्ला म्हणून विजयदुर्गची ओळख आहे. या किल्ल्याची मूळ पायाभरणी ही 12व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1193 ते 1205 दरम्यान शिलार वंशाचे राजे बोज यांनी केली होती. त्या काळी या किल्ल्याला घेरिया म्हणून ओळखलं जायचं. पुढे इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर महाराजांनी या गडाचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. महाराजांनी अवघ्या 5 एकरांचा हा किल्ला 36 मीटर उंच तटबंदी आणि 27 बुरुज बांधून 17 एकरापर्यंत विस्तारला. विजयदुर्ग किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली 3 मीटर रुंद आणि 122 मीटर लांब बांधलेली दगडाची गुप्त भिंत. पाण्याच्या पृष्ठभागाखाली असल्याने बाहेरून न दिसणाऱ्या या भिंतीवर शत्रूची अवाढव्य आणि जड जहाजे गडावर हल्ला करण्यासाठी जवळ येताच थेट आदळून फुटायची किंवा अडकून पडायची. या उलट मराठ्यांची हलकी आणि चपळ जहाजे या भिंतीवरून सहजरित्या मार्ग काढत शत्रूवर तुटून पडायची. पाण्याच्या खालील या अदृश्य तटबंदीच्या जोरावर मराठ्यांनी ब्रिटिश आणि डच आरमाराचे अनेक हल्ले उधळून लावले. मराठा आरमाराचे हेच अद्भुत तंत्रज्ञान विजयदुर्गला इतिहासातील सर्वात अभेद जलदुर्ग बनवते.